नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण भारतीय शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत, कोंबड्यांच्या जाती। योग्य जातीची निवड तुमच्या शेतीची उत्पादकता आणि नफा वाढवू शकते। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम अंडी उत्पादनासाठीच्या लेयर जाती पाहूया। भेटा व्हाईट लेघोर्नला ही अंडी घालण्यात अग्रेसर आहे, वर्षाला इथे कोसाई अंडी देते। पांडेत्या पिसांची हलकी फुलकी ही जाती शेतकऱ्यांची लाडकी आहे। पुढे रोड आयलंड रेड ही जाती कणखर आणि टिकाऊ आहे, वर्षाला स्ट्रिक्ट चीज अंडी देते। त्यांचा रंग सुंदर गडद तांबूस तपकिरी असतो आणि आपली असील कोंबडी विसरून चालणार नाही। ही एक पारंपरिक भारतीय जाती आहे, तिच्या लढाऊ स्वभावासाठी ओळखली जाते। ही जास्त अंडी देत नाही, वर्षाला स्टर अंडी पण पांढरा, काळा आणि तांबडा अशा विविध रंगांमध्ये उपलब्ध असते। आता मांस उत्पादनासाठीच्या ब्रॉयलर जातींकडे वळूया। कॉर्निश क्रॉस ही एक उत्तम निवड आहे, फक्त आपाटानं आठवड्यांत ही 8 किलोपर्यंत वाढते। मग आपल्याकडे वाइंडोट आहे, जी मांस आणि अंडी दोन्हीसाठी उत्तम आहे आणि विविध रंगांमध्ये उपलब्ध आहे। कॉब जेसेड ही भारतातील आणखी एक व्यावसायिक आवडती जाती आहे, जी जलद वजन वाढवण्यासाठी ओळखली जाते। दुहेरी हेतूच्या जातींसाठी ससेक्स ही एक उत्तम निवड आहे, जी चांगले मांस आणि वर्षाला 21 सेटी अंडी देते। न्यू हम्पशायर ही आणखी एक बहुउपयोगी जाती आहे, जी लवकर वाढते आणि वर्षाला सुमारे 20 अंडी देते। कडकनाथ तिच्या पौष्टिक कालिया मांसासाठी प्रसिद्ध, वर्षाला 4 अंडी घालते। देशी जातींकडे वळताना गिरिराज ही जाती वेगळी ठरते, जी इतर स्थानिक जातींपेक्षा जास्त अंडी आणि मांस देते, वर्षाला 20 अंडी। वनराजा ग्रामीण भागासाठी उत्तम आहे, दुहेरी हेतूंसाठी योग्य आहे आणि वर्षाला 30 तास अंडी देते। देशी कोंबडीचे उत्पादन दर कमी असतात, वर्षाला 20 अंडी, पण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते। शेवटी शोभेच्या जातींबद्दल बोलूया। सिल्की ही तिच्या रेशमी पिसामुळे सर्वांची आवडती आहे, पांढऱ्या, काद्या आणि निळसर रंगामध्ये उपलब्ध आहे। आणि पोलिश जाती तिच्या डोक्यावरील फन्सी पिसांसाठी ओळखली जाते, प्रामुख्याने शोभेसाठी पाळली जाते। तर हे पहा, भारतातील कोंबड्यांच्या विविध जाती, प्रत्येक एकाचा वेगळा उपयोग। योग्य जातीची निवड तुमच्या शेतीला यशस्वी बनवू शकते। पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अधिक शेती टिप्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया।